समांतर भाग 7 सादर करते मनीषा स्टॉक। मागील भागात आपण पाहिले की कुमार महाजन चक्रपाणीच्या शोधात पालान नावाच्या गावात येऊन पोहोचला आणि अजून पुढे त्याला रेती मैदानला जायचे होते। आता बघूया पुढे काय काय घडतं ते। अखेर निर्धार करून मी खाली उतरलो। टांगेवाल्यानं टांगा वळवून घेतला। पुन्हा एकदा मी काही म्हणतो का म्हणून त्यानं माझ्याकडे पाहिलं। मग घोडा गावाच्या दिशेनं पळत सुटला। टांग्याचा आवाज ऐकू येईनासा होईपर्यंत मी त्याच जागी उभा होतो। नंतर मागे वळलो। नजरेसमोर काळभोर अंधारच जंगल पसरलं होतं। रात्रीचे 12, धाड धाड कोसळणारा पाऊस, काजळी अंधार, अपरिचित भयाण जंगल आणि मी। ब्रह्मांड आठवलं मला। सगळा धीर गळून पडला। मनात हजारोंच्या संख्येनं भीतीदायक कल्पना घोंगावायला लागल्या। वाटलं आपण अशा रात्री एकट्यानं इथं येण्यात फार मूर्खपणा केला आहे। लोकांचं ऐकायला हवं होतं। निदान हे जंगल पाहिल्यानंतर तरी टांगेवाल्याचं ऐकून त्याच्या सोबतीनं परत जायला हवं होतं। अजून मागं पळून जावं की काय काही सुचत नव्हतं। शेवटी गोठल्या मनानं मी 10-1 मिनटं होतो त्याच जागी शांत उभं राहिलो। मग हळूहळू अंधाराला नजर सरावली। झाडांचे 11-12 आकारच पण लाकूड या स्वरूपात स्पष्ट झाले। मनातली भीती बऱ्याच अंशांनी आता कमी झाली होती। झाडांसारखी झाडंही, त्यांना काय घाबरायचं इतकं? तो चक्रपाणी एकटा राहतो या जंगलांनी वेढलेल्या हवेलीत। साठीचा म्हातारा नाही घाबरत तर आपणच का घाबरायचं? धीर एकवटून मी जंगलाच्या दिशेनं आता चालू लागलो। मनाला वारंवार बजावूनही जंगलात शिरताना वाटायची तेवढी भीती वाटलीच। एखाद्या झाडाचा क्रूर आकार मन गोठवून टाकायचा, तर कधी फांद्या झुलताना पाहून कोणीतरी झोके घेत असल्याचा भास व्हायचा। मागून कोणीतरी जवळ आलंय या कल्पनेनं प्राण कंठाशी यायचे। हे सगळं आता सांगताना कठीण आहे, पण त्यावेळी अक्षरशः एखाद्यानं गंमत म्हणून झाडाआडून अचानकपणे डोकावून भो केलं असतं तरीही त्याच क्षणी माझं हृदय बंद पडलं असतं। त्याही क्षणी मला त्या साऱ्या वेडेपणाचं आश्चर्यच वाटत होतं की भूतभीत आपण मानत नाही, मग ही भीती कसली? भविष्यावर आपला कधीही विश्वास नव्हता नि एकाचा हात आपल्यासारखाच आहे हे ऐकून त्याला भेटण्यासाठी आपण कुठून कुठे येण्याचं धाडस केलं। वा वा वा। टांगेवाल्यानं दिलेली माहिती अगदी बरोबर होती। मैलभराचं ते जंगल तोडवल्यानंतर मला एक आश्चर्यकारक प्रकार दिसला। जंगल अगदी अचानकपणे संपत होतं। म्हणजे लहान मुलाच्या केसांचं कटिंग केल्यावर कशी एक लाईन दिसते, लाईनीच्या वर केस असतात, खाली नसतात, इतकं ॲबर्टली जंगल संपत होतं। आपण बाहेर पडलो यावर माझा विश्वासच बसेना, पण ते खरं होतं। समोर खूप रेती पसरलेली होती। त्यातूनच मध्यभागी निर्माण झालेली टेकडी होती आणि टेकडीवरची हवेली त्या अंधारातही स्पष्ट जाणवत होती। खरं म्हणजे आता इथे येणं हा शुद्ध वेडेपणा होता। भीतीचं नाही म्हणत मी, पण रात्रीचा 1 ही कोणा अपरिचिताकडे जाण्याची वेळ आहे का? माणूस भडक डोक्याचा नसला तरी चिडणं सहज शक्य होतं आणि इतक्या पावसाळी रात्री त्याला अंथरुणातून उठवून काय सांगायचं तर? तुमच्या आणि माझ्या हस्तरेषा सारख्या आहेत हो, चेष्टा केल्यासारखं होणार होतं ते। पण हां, आधी लक्षात यायला हवं होतं ना। आता लक्षात येऊन काय उपयोग नव्हता। परत जाण्याची कल्पनाही सहन होण्यासारखी नव्हती। निवाऱ्या पावसात सकाळपर्यंत बाहेर थांबणंही अशक्य होतं। छोटी टेकडी चढून मी शेवटी वरच्या पठारावर आलो तेव्हा मला हवेलीची खरी कल्पना आली। एकेकाळी तिचा पसारा संपूर्ण पठाराचा असावा, कारण मोडक्या तटबंदीचे अवशेष अजूनही शिल्लक होते। आतलेही बहुतेक भाग कोसळलेले होते। चक्रपाणी वापरत होता तेवढाच भाग मजबूतपणे शाबूत होता। भोवती दगडी सज्जे वगैरे होते। मागे एक निरुपयोगी टॉवरही होता। पोर्च सारख्या प्रशस्त पायऱ्या चढून मी वर आलो। काळ्या तुकतुकीत शिसवीच्या दारासमोर उभा राहिलो। चक्रपाणी, अहो चक्रपाणी। 2दा हाका मारल्यावर माझं लक्ष डाव्या हाताच्या जाड दोरीकडे गेलं।
तिचा उपयोग ओळखून मी दोरी ओढली. आत कुठेतरी मंजूळ घंटानाद किणकिणला. पाठोपाठ प्रश्न आला, कोण कोण आहे? आवाजात चिडचिड मुळीच नव्हती, पण आवाजाचं एक खास वैशिष्ट्य होतं. आवाज चारी दिशा भारून टाकणारा होता. मागून पुढून अशी त्याची दिशा पहिल्यांदा तरी निश्चित सांगता आली नसती. हां, एकच होतं, मी दोरी ओढली होती, घंटा आत किणकिणली होती. म्हणूनच प्रश्न आतून विचारण्यात आला हे मला नक्की माहिती होतं. अनोळखी ठिकाणी कोण आहे या प्रश्नालाही काही अर्थ नसतो आणि त्याच्या उत्तरालाही. मी आहे यावरून आपल्याला फक्त इतकंच फार तर काय समजू शकतं की बाहेर स्त्री आहे किंवा पुरुष, आणि जो कोणी असेल त्याला बोलता येतं, एवढंच. मी चपलांचे वगैरे आवाज येतात का म्हणून कानोसा घेत उभा राहिलो, आणि एकदम मला जाणवलं समोरचं दार नाहीसं होऊन तिथे एक मनुष्याकृती साकार झालेली आहे. विलक्षण दचकून मी मागे सरकलो. क्षणार्धात काळजाचं पाणी पाणी झालं. नंतर त्या प्रकारात अमानवी असं काही नाही हे लक्षात येताच माझ्या भित्रेपणाची मलाच लाज वाटू लागली. साधी गोष्ट आहे, मी आवाजावर लक्ष केंद्रित केलं होतं. आतला मनुष्य संथपणे चालत आल्याने आवाज झालाच नव्हता. अपेक्षेप्रमाणे दाराचा आवाजही न होता दार उघडलं गेलं होतं, म्हणून दार जाऊन माणूस समोर आला होता. कोण आहे? त्यानं पुन्हा एकदा त्याच भारून टाकणाऱ्या आवाजात विचारला. मी 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 कुमार महाजन. आपण सुदर्शन चक्रपाणी ना? हो. दारातून अर्धवट बाजूला सरकत तो म्हणाला. या, आत या. वा, शेवटी एकदाचा मी त्याच्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो तर. शरीरातून उत्साह सळसळला. रेनकोटाची बटणं काढून निथळणारा रेनकोट हातात धरून मी चक्रपाणीकडे पाहिलं. अंधारात त्याला माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह दिसणं शक्य नव्हतं, पण अंदाजे त्यानं ते ओळखून माहिती पुरवली. तुमच्या डाव्या हाताला खुंटी आहे, तिथं अडकवून ठेवा. बूटही बाहेर ठेवले तरीही काही हरकत नाही, इथं कोणीही येणार नाही. मी खुंटीला रेनकोट टोपी टांगली. ओले कच्च बूट मोजे बाजूला काढून ठेवले. आत येताच त्यानं दार लावून घेतलं. आहात तिथेच थांबा. नाहीतरी मी कुठे हलणार होतो. हालचाल करायला काही दिसायला तर हवं ना. आतलं वातावरण अगदी उबदार होतं. त्या उभेत शिरल्यावर मला बाहेरचा गारवा कळला. हात पाय बर्फासारखे गार पडले होते. शरीराला ठणका लागला होता. उभ्या उभ्या मी हात एकमेकांवर चोळून ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतानाच मला पुन्हा एकदा विस्कीची आठवण झाली. 2 पेग मिळाले असते तरी थंडी कुठल्या कुठे गायब झाली असती. चक्रपाणीनं एक मोठा लांबण दिवा लावला. टीपॉयवर आणून ठेवत तो म्हणाला, या, आता दिसेल तुम्हाला. तो त्याच्या बैठकीचा हॉल होता आणि स्वच्छ प्रकाशानं उजळून निघाला होता. मी पुढे आलो, पण कपडे ओले होते. कोचावर बसायला संकोच वाटू लागला. असू दे, ओला झाला तरी काही बिघडत नाही, बसा बसा. ओशाळतच मी कोचावर बसलो. प्रथमच मला चक्रपाणीचं स्वच्छ जवळून दर्शन झालं. माझ्या माहितीप्रमाणे तो 60 वर्षाचा होता, पण प्रत्यक्षात हार्डली 40शीचाच तो वाटत होता. डोक्यावरचे केस बऱ्याच अंशी काळे आणि अजूनही दाट होते. गोरेपणाकडे झुकणाऱ्या चेहऱ्यावर फारशा रेषा नव्हत्या. गाल तर चांगले गुबगुबीत होते. डोळे मात्र जरा विचित्रच वाटत होते. म्हणजे काय ते मला सांगता आलं नसतं, पण त्यातला एक जहरीली झाक होती. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य त्याच्या डोळ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. महाजनच म्हणालात ना तुम्ही? मी होकारार्थी मान डोलवत म्हटलं. हो, महाजनच, कुमार महाजन. तुम्ही मला नुसतं कुमार म्हटलं तरीही काही हरकत नाही. आहोजाहो करण्याचीही आवश्यकता नाही. बरं, तसं तू भिजून आला आहेस, थंडीनं गारठला आहेस. तुला विस्की चालेल का चहा कॉफी करू? माझे डोळे एकदम चमकले. चहा कॉफी कशाला करत बसता? मी टीपॉयच्या खालच्या फळीवर विस्कीची बाटली आणि ग्लास आहे ती, आणि टीपॉयवर पाण्याचा तांब्या आहे. घे, तुला हवी तेवढी घे. माझा हात चटकन खाली गेला.
हाताला अचूकपणे बाटलीच लागली. त्या स्पर्शानंही माझं गारटलेपण कुठल्या कुठे पळालं. अधाशी हालचाली करीत मी बाटलीचं बूच उघडलं. ग्लासमध्ये व्हिस्की ओतून घेतली. त्यात पाणी मिसळलं. ग्लास उचलला. तो आपल्याकडे निरखून पाहतोय हे लक्षात येताच ग्लास अडला. शी, काय हावरटपणा हा. तो घे म्हणाला की आपण लगेचच घेतली. त्याला काही विचारलं सुद्धा नाही. घे घे, तू घे. मी घेत नाही. तुझ्यासारख्या पाहुण्यांसाठीच आहे ती बाटली. हा चक्रपाणी तरी मनकवडा असला पाहिजे किंवा आपला चेहरा तरी फार बोलका असला पाहिजे. कारण काहीही असो, आपल्या मनातले विचार ह्याला अचूक कळतात. जरा जपूनच राहिलं पाहिजे याच्यापासून. मी ग्लास तोंडाला लावला. अधीरपणे 2 घोट घेतले. थंडी जाळून टाकत शरीरभर ऊब पसरायला लागले. सुरक्षितपणाचं एक फिलिंग मनावर व्यापून गेलं. अर्धा ग्लास पोटात गेल्यावर पिण्यातला अधाशीपणा कमी झाला. मग डोक्यात पहिल्यांदा विचार सुरू झाले. आपण कोचावर बसलो तेव्हा टीपॉयवर पाण्याचा तांब्या होता का? अर्थात आत्ता आहे आणि त्यानं मधूनच उठून आणलेला नाही. त्या अर्थी असणारच. आपलं लक्ष गेलं नव्हतं इतकंच. पण सगळं गुडच होतं. मी कशासाठी आलो वगैरे कशाचीही चक्रपाणीनं अजूनही चौकशी केली नव्हती. जणू नेहमी येणारा मित्रच सहज आला आहे अशी त्याची वागणूक होती. काहीही संबंध नसताना विनासंकोच व्हिस्की ऑफर करून त्यानं मला चकितच करून टाकलं होतं आणि आता तो शांतपणे माझ्या मनातले विचार वाचत बसला होता. व्हिस्कीचे 3-3.5 पेग पोटात गेल्यावर माझ्या शरीरात ऊब निर्माण झाली. पण त्याचबरोबर डोळेही गप्पागप मिटायला लागले. एवढा मोठा गाडीचा प्रवास तोही कंटाळवाणा झालेला. नंतर अंग खिळखिळं करून टाकणारा टांग्याचा प्रवास. मग प्रवासातून जंगलातला पायी प्रवास. सगळं अंगाशी आलं होतं. मिस्टर चक्रपाणी, मी जड जिभेनं बोलायचा प्रयत्न केला, पण त्यानं मला बोलू दिलं नाही. दारुड्याला कलानं घेऊन त्याची समजूत घालावी तशा स्वरात तो म्हणाला, तुला खूप झोप आली आहे कुमार. त्या खोलीत तुझं अंथरूण घातलेलं आहे. तू झोप. सकाळी आपण बोलू. ऑल राईट म्हणत मी उठलो. चक्रपाणीकडे पाहून हात हलवत त्यानं सांगितलेल्या खोलीत शिरलो. कपडे तेवढे बदल झोपण्यापूर्वी. ओले आहेत. मी मदत करू का? खोलीच्या दारातून त्यानं मला विचारलं. हं करीत मी कपडे बदलले. खोलीत एका कॉटवर मस्त गुबगुबीत गादी घातलेली होती. त्यावर कोरी करकरीत निळी चादर होती. एक गुबगुबीत उशी आणि ब्लँकेटही होतं. मी तिकडे वळलो तर चक्रपाणी अजूनही दारातच उभा राहून माझ्या हालचाली निरखत होता. माझं लक्ष जाताच त्यानं मला विचारलं, तू खरोखरीच माझ्याकडे आला आहेस का? तर तुम्ही सुदर्शन चक्रपाणीच आहात ना? होय. मग मी तुमच्याकडेच आलो. ठीक आहे, बोलू आपण सकाळी. पण माझ्याकडे गेल्या 24 वर्षात कोणीही कसल्याही कामाकरिता आलेलं नाही म्हणून विचारून खात्री करून घेतली. ओके, गुड नाईट. गुड नाईट. दार लोटून चक्रपाणी निघून गेला. मी कॉटवर आडवा झालो. गळ्यापर्यंत ब्लँकेट ओढून घेतलं. दुसऱ्या क्षणी मला गाढ झोप लागून गेली. जाग आली तेव्हा नेहमीप्रमाणेच आपण कुठे आहोत ते माझ्या लक्षातच येईना. नव्या ठिकाणी मला तसंच व्हायचं. पण मग प्रवास आठवला. कालचं पिणं आठवलं. चक्रपाणीचा चेहरा नजरेसमोर आला आणि आपण त्याच्या घरात आहोत याची आठवण झाली. ब्लँकेट झुगारून मी उठून बसलो. पाहतो तर स्वच्छ उजाडलं होतं. खोलीच्या खिडकीतून बाहेरची कोवळी उन्हं दिसत होती. घड्याळात 7:20 झाले होते. उठून बाहेर आलो. हॉलमध्ये कोणीच नव्हतं. टीपॉयवर कालच्या बाटलीचा पत्ताच नव्हता. हॉल लख्ख आवरलेला दिसत होता. म्हणजे म्हातारा केव्हाच उठलेला असणार. त्यानंच हे सर्व आवरून ठेवलं असणार. मला ओशाळल्यासारखं झालं की तिशीच्या तरुणानं मस्तपैकी दारू प्यायची आणि त्याच्या थेंबालाही स्पर्श न केलेल्या साठीच्या म्हाताऱ्यानं ते आवरून ठेवायचं. दोन्ही खुल्यांमधून मी डोकावून बघितलं. चक्रपाणीचा पत्ताच नव्हता. म्हाताऱ्या माणसांना सकाळी सकाळी फिरायला जाण्याचा दांडगा उरक असतो म्हणे. तो ह्याला असणारच हे ओळखून मी बाहेरच्या वरांड्यात आलो.
रेनकोट उन्हात टांगलेला होता. बूट स्वच्छ करून वाळत ठेवलेले होते. चक्रपाणीचा याबद्दल निषेध करायचा ठरवून मी एकदा दूरवर नजर टाकली. चक्रपाणीचा मागमूसही दिसत नव्हता. पण बरंच काही पाहायला मिळालं. मनातल्या विचारांना चालना मिळाली. रात्रीच्या अंधारात काही दिसलंच नव्हतं. पण ही छोटी टेकडी अगदी मध्यावर होती. तिच्या बाजूनं अगदी गोलाकार रेती मैदान होतं आणि तेवढा पूर्ण चंद्र सोडून पलीकडे सुंदर जंगल फोफावलेलं होतं. साऱ्या जंगलावर रात्रीच्या पावसाचा ओलसर टवटवीतपणा, ताजेपणा दिसत होता. आणि झटकन बाहेर येऊन खात्री करून घेतली. सेकंदासाठी माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. खालच्या रेतीत अजूनही कालच्या पावसाचं साचलेलं पाणी होतं. टेकडी मात्र कोरडी होती. हवेलीवर पाण्याचा थेंबही पडल्याची चिन्ह नव्हती. असं कसं? आपण कुठल्याच वेगळ्याच वातावरणात तर आलो नाही ना? माझा चेहरा खरकन उतरला. मग त्या दिशेनंच विचार करायला लागलो. ही टेकडी, 100 वर्ष निर्मनुष्य असलेली ही हवेली, हे सगळं झपाटलेलं असेल का? जो विचार करावा ती शक्यता दाट होत चालली. एका प्रश्नापाशी तेवढी ती कोसळत होती. मनाला धीर येत होता. जगाच्या वातावरणापासून वेगळं भारलेलं हे असं वातावरण असेल तर इथपर्यंत पाऊस पोचलाच नाही. तसंच ऊनही पोचायला नको. ते कसं पोचलं? काही असो, इथलं वातावरण जाणवण्या इतपत वेगळं होतं. इथली शांतता साऊंडप्रूफ खोलीतल्या शांततेसारखी कृत्रिम वाटत होती. आवाज कोणीतरी रोखलेले होते. सकाळची कोवळी वेळ, एकही चिमणी तिथे चिवचिवत नव्हती. वारं होतं. समोरचं जंगल वाऱ्यात डोलत होतं. ती सळसळ इथपर्यंत पोहोचत नव्हती. हे काहीतरी वेगळंच होतं. आणि चक्रपाणी गेली 24 वर्ष या वातावरणात राहत होता. माझं शरीर एकदम शहारलं. रात्रीच्या अंधाऱ्या पावसात जंगल तुडवताना वाटली नसेल एवढी भीती आता सूर्यप्रकाशात वाटू लागली. डोळ्यांवर संशयाचा चष्मा आला आणि सगळंच संशयित वाटू लागलं. चक्रपाणीभोवती गूढ वलय आकार घेऊ लागले. सगळं आठवलं. रात्री इतकी थंडी होती, पण त्याच्या अंगात एक फक्त सदरा होता. त्याला थंडी का वाजत नाही? त्याने माझ्या मनातले सगळे विचार अचूक ओळखून मी प्रश्नही न विचारताच उत्तर दिली होती. हे कसं? रात्रीच्या पाण्याचा तांब्या टीपॉयवर खरोखरच आधीपासून होता का तो एकदम आला होता? या तीनही शंकाबाबत मनात युक्तिवाद सापडले. बाहेर थंडी होती, पण घराच्या सगळ्या दारं खिडक्या बंद करून घेतल्यामुळे आज चांगलीच ऊब होती. चक्रपाणी कुठे बाहेर पडला नसेल तर थंडीशी त्याचा संबंधच येईलच कशाला? माझ्या मनातले विचार ओळखण्याबद्दल तर काहीच संशय घेण्यासारखं नव्हतं. कित्येकांना अभ्यासानं ते जमू शकतं. आणि पाण्याचा तांब्या असणारच. आपण कुठं इतकं बारकाईनं पाहिलं होतं? कितीतरी वेळा आपण आपल्या मित्राकडे जातो, काही फरक लक्षात येत नाही. तो खोदून विचारतो, शेवटी सांगतो तेव्हा कळतं, अरे याच्या खोलीतलं हे कपाट नवं आहे, काल ते इथं नव्हतंच. म्हणजे ह्या शंकांना तसा काहीच अर्थ नव्हता. पण हवेली नि टेकडी या पावसापासून कशी बचावली त्याचं मात्र स्पष्टीकरण मिळतच नव्हतं. आणि अगदी स्वच्छ शंका. चक्रपाणीकडे गेल्या 24 वर्षात कोणीही आलं नव्हतं. का? ते होतेच, पण क्षणभर का होईना का बाजूला ठेवला. चक्रपाणी दारूला स्पर्शही करीत नाही, तर त्याच्या टीपॉयखाली विस्कीची बाटली कशी आणि कोणाकरता? तो आपण आल्यापासून आपल्या समोरच बसला होता. आपल्या पाठोपाठ तो आला, तेही झोपायला दिलेल्या खोलीच्या दारापर्यंत. आता बिछाणा कोणी लावला, केव्हा, कधी आणि कोणाकरता? मेंदूत विचारांचा इतका गदारोळ माजला की सुसंगतपणे काही ठरवताच येईना. शेवटी खाडकन मी निर्णय घेऊन टाकला. आता पळून जायचं. तो थेरडा परत यायच्या आत या मंत्रावाल्या हद्दीतून बाहेर पडायचं. शरीरात अचानक वीज सळसळली. हालचालींना वेग आला. झपाट्यानं पुढे होऊन मी रेनकोट घेतला. आतल्या खोलीतलं सामान घ्यावं म्हणून मी हॉलच्या दारानं आत शिरलो. क्षणार्धात माझ्या साऱ्या हालचालींवरनं बर्फ फिरला. म्हातारा कालच्याच खुर्चीत बसून माझ्याकडे एकटक पाहत होता.
त्याला खुर्चीत बसलेला पाहून मी इतका अवाक झालो होतो की माझ्या तोंडातून कसल्याही प्रकारचा आवाज निघूच शकत नव्हता. सामान घेण्यासाठी खोलीत जाणं दूरच, पण पाऊल पुढे टाकणं किंवा मागे घेणंही मला सुचतच नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर मंदपणे मिश्किल हास्य पसरलं. ओठ हलले. सर्व दिशांनी घोंगावल्यासारखे शब्द उमटले. हे काय? तू इतका घाबरलेला का दिसतोयस? तुम्ही? अरे, कालची उतरली नाही का अजून? तुम्ही इथे कसे? म्हणून इतकं घाबरायचं? ते बघ. त्यानं दाखवलेल्या दिशेकडे मी बघितलं. खिडकीचं तावदान पूर्णपणे उघडलेलं होतं. इकडून, या खिडकीतून आत आलात तुम्ही? मी अविश्वासानं विचारलं. होय. ते तू मनावर घेऊ नकोस मित्रा, म्हातारा खेळकर आवाजात म्हणाला. शहरी रीतिरिवाजांना कंटाळून त्या जीवनातून बाहेर पडलोय मी. आता आपल्याच घरात आपण पुढच्या दारानं येणं वगैरे मला आवडत नाही, म्हणून कुठूनही मी ये जा करतो. त्याचं उत्तर विचित्र होतं, पण आत्ताच्या माझ्या मनस्थितीचा विचार केला तर ते खरं मानण्याकडेच माझ्या मनाचा कल असणं स्वाभाविक होतं. ते खरं मानलं तरच त्याच्याबद्दलच्या मनातल्या अमानवी कल्पनेला खोटं ठरवता येणार होतं. ओह बापरे, किती घाबरलो मी. प्रांजळपणे मी कबुली दिली. पण कुमार, हे नंतरचं झालं. त्याआधीही तू घाबरलेलाच होतास. म्हाताऱ्यानं ठपकन आरोपच ठेवला. तो खरा होता, त्यामुळे काय उत्तर द्यावं ते मला सुचेना. म्हणालो, तसं काही नाही. तुम्हाला आधी शोधलं तर तुम्ही कुठेच दिसत नव्हता, आणि आता आत आलो तर तुम्ही एकदम बसलेले, म्हणून जरा घाबरलो. कोट अजून ओला आहे, तो आत कशाला आणलास? भेदक नजरेनं त्यानं माझ्याकडे पाहत त्यानं विचारलं. निघण्याची तयारी का? नाही, म्हणून आलेली संधी दवडण्याची मला इच्छाच नव्हती. लगेच मी त्याला हो म्हणून टाकलं. का? चक्रपाणीच्या का मध्ये आश्चर्य मुळीच नव्हतं. विचारताना त्याचा स्वर कडवट झाला होता. नजर गडद विषारी झाली होती. नजरेला नजर देणं टाळलं तरी आवाज टाळता येत नव्हता. मला नखशिकांत शहारायला होत होतं. कुमार, अरे तू माझ्याकडे कामासाठी आला होतास ना? आता हा स्वर आजरवी फुंकर घालणारा, समजूत काढणारा, कदाचित तसं काहीच नव्हतं हे जाणवणारे बदल हा माझ्या मनाचाच खेळ होता. चक्रपाणी, रात्रीच्या अंधारात ज्या गोष्टी खूप खऱ्या वाटतात त्याच दिवसाच्या उजेडात तेवढ्याच खोट्या वाटतात. मला आता माझ्या कामाचं तसंच वाटतंय. त्यात काहीच अर्थ नाही. माझं तुमच्याकडे काहीही काम नाही, मी चटकन बोलून टाकलं. पण चक्रपाणी इतक्या सहजासहजी फसणारा नव्हता. माझ्याकडं रोखून त्यानं पाहत तो म्हणाला, मला नाही तसं वाटत. तू एवढ्या लांबून मला शोधत इथपर्यंत आलास. मला भेटण्याचे विचार तुझ्या मनात आले तेव्हापासून आतापर्यंत कितीतरी दिवस रात्री मावळल्या असतील. जर तसं असतं तर हा खोटेपणाचा साक्षात्कार तुला यापूर्वीच व्हायला हवा होता. त्याचा मुद्दा अगदी बिनतोड होता. गप्प बसण्याखेरीज मला गत्यंतरच नव्हतं. हे बघ, तू एवढा का घाबरला आहेस याचं कारण मला माहिती आहे कुमार, तो शांतपणे म्हणाला. ज्या कारणासाठी पालांची माणसं माझ्यापासून दूर राहतात त्याच कारणासाठी तूही इथून पळून जातो आहेस. त्यांना मी अंधारात ठेवलं होतं, कारण माझ्या भोवतीचं गूढपणाचं वलय मला तोडायचं नव्हतं. त्या वलयातच माझी शांतता भंग होती. पण तुझं तसं नाही. तू पाहुणा आहेस, आज ना उद्या जाणार आहेस. तुझा मला त्रास होणार नाही, म्हणून तुला मी सांगतो की माझ्या छातीत पुन्हा धडधडायला लागलं. कुमार, तूच आत जा. स्वयंपाकघराच्या डाव्या हाताला बाथरूम आहे. एक बादलीभर पाणी बाहेर घेऊन ओत. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळून जाईल. माझ्या मनातल्या शंका त्यानं पुन्हा एकदा ओळखल्या होत्या. अस्वस्थ होत मी आत गेलो. त्याला पाठमोरा होताना त्याची नजर पाठीवर छेद घेत असल्याची एक विचित्र जाणीव मला होत होती. तिकडे दुर्लक्ष करून मी मोरीत गेलो. एक बादली घेऊन बाहेर आलो. माझ्या पाठोपाठ तोही आला. ओत, कुठेही ओत. सडा घातल्यासारखं विखरून टाक किंवा एका ठिकाणी ओतून दे. मी समोरच्या मोकळ्या जागेत बादली रिकामी केली आणि आश्चर्यानं पाहतच राहिलो.
कारण सगळं पाणी आत जिरून गेलं होतं. शास्त्रातलं मला फारसं कळत नाही. सुरुवातीला इथे राहायला आलो तेव्हा याच कारणासाठी माझाही असाच गोंधळ उडाला होता. पण आता मी त्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली आहेत. चक्रपाणी स्वतःशीच बोलत असल्याप्रमाणे म्हणाला, हे खडक, ही माती, ही टेकडीच अशा उष्ण दगडांची बनलेली आहे जिच्यात पाणी फार लवकर शोषलं जातं. इतकं पाणी पिऊनही ती कोरडी राहते. माझ्या निरीक्षणानुसार या टेकडीतून गरम वाफा निघत असाव्यात. त्यामुळे पक्षीही टेकडीवरून उडण्याचे धाडस करीत नाही. या भागात साधं काटेरी झाडंही उगवत नसावं. अर्ध्या तासापूर्वी जे गूढ अनाकलनीय वाटत होतं तेच आता स्पष्टीकरण मिळाल्यावर किती सहज आणि साधं वाटायला लागलं. स्वतःच्या अडाणी भित्रेपणाची माझी मलाच लाज वाटू लागली. मनातला संशय एकदम निवळला. तुझं आता तरी समाधान झालं कुमार? मी हसून मान डोलावली. आता तू राहणार आहेस का की जाणार आहेस? हो, राहणार आहे. तो समाधानानं हसला. याही वेळी त्याचं हसणं त्याच्या डोळ्यापर्यंत पोहोचलंच नव्हतं. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? ऐकायला खूप मजा येत आहे ना? चला तर मग लवकर आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.